नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता मांडणी आता देवासमोर बसलेली असते. तिने देव आता आपल्या जीवासाठी पाण्यात ठेवलेले असतात. तिला जीवाची खूपच काळजी लागलेली असते, कारण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जीवाला आगीपासून धोका असतो आणि तो त्याच्या जीवावर आता बेतलेला असतो. आणि हे सगळं संकट टाळण्यासाठी मांडणीने चक्कदेव पाण्यात ठेवलेले असतात आणि देवाकडे ती जीवा लवकर ब्र व्हावा यासाठी प्रार्थना करत असते. तर बिचारी रात्रभर आपल्या जीवासाठी ही प्रार्थना करत दिवशी सकाळी लवकरच विक्रम धावत तिच्याकडे येतो आणि म्हणतो, मानिनी अगं, पार्थचा फोन आला होता आणि जीवाला घेऊन ते खाली आले आहेत. तेव्हा ती विचारते, खरंच आले का? असं म्हणून ती पटकन देवाच्या पाया पडते आणि दरवाजाकडे वळते. तर आता खरंच जीवाला आता तेथे सगळेजण घेऊन आलेले असतात. जीवा अजूनही शुद्धीत नसतो, त्यामुळे सर्वांना असन जीवाला या अवस्थेत पाहून खूप मोठा धक्का बसतो. मानिनी त्याच्याकडे धाव घेते. मग आता त्याच्या डोक्यावरून हात फिरवत, जीवा बाळा काय झालं रे? हे असं काय झालं? असं मानिनी रडतच विचारते. तेव्हा आता वसू सुद्धा खूपच काळजी करत असते आणि म्हणते, हे असं काय झालं रे पार्थ जीवाला? अरे आम्हाला वाटलं तुम्ही फक्त ड्रेसिंग करून घेऊन याल म्हणून जीवाला, आणि असं या स्ट्रेचरवर तुम्ही का घेऊन आलात त्याला? असं म्हणून आता ती त्यांना सगळ्यांना जाब विचारू लागते आणि खूप रडत असते. तर काव्या आणि त्याचबरोबर नंदिनी या दोघीही रडत असतात. मग त्यावेळी आता अहो किती भाजले त्याला, तुम्हाला कळत नाही का? असं वसू म्हणते. तेव्हा आता पार्थ आणि त्याचबरोबर मिथुन म्हणतो की ताई जरा शांत रहा ना हो, किती ओरडताय तुम्ही, तुम्हाला सांगतो ना सगळं. अरे त्याची अवस्था काय आणि काय चाललंय काय तुमचं? मग मानिनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून पाहते आणि म्हणते, अहो बघाना किती ताप आहे लेकराला आपल्या, बघाना तुम्ही. असं म्हणून ती खूपच काळजी व्यक्त करते. मला कोणीतरी आता सांगेल का नक्की काय झालंय? तेव्हा पार्थ म्हणतो, हो सांगतो, तो सांगतो, सगळं सांगतो. तुम्ही फक्त ना याला रूममध्ये घेऊन जा. आणि सारखाच हट्ट करते. पार्थ आता तरी सांगतोस की नाही? तेव्हा आता पार्थ सांगू लागतो, फार्म हाऊसवर त्याचा पाय घसरला आणि तो जाऊन ना तेथे शेकोटीत पडला आणि मग भाजल त्याला. हे ऐकून तर आता विक्रम वसूला धक्काच बसतो. तर वसू तोंडालाच हात लावते. तो पुढे सांगतो, स्किन क्राफ्टिंग करायला लागले, यासाठी थोडा वेळ गेला आणि त्यामुळेच तो ग्लानी आहे. तेव्हा विक्रम विचारतो, बाळा मग त्याला घरी घेऊन का आलास तू? तिकडे हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर व्यवस्थित उपचार झाले नसते का? मग आता तो म्हणतो, बाबा जेव्हा तो शुद्धीवर आला ना तेव्हा सारखा म्हणत होता की मला हॉस्पिटलमध्ये राहायचं नाही, मला घरी घेऊन चला म्हणून. आणि डॉक्टरही म्हणाले घरी घेऊन जायला काही हरकत नाही आणि म्हणूनच मी आणले. आणि डॉक्टर सुद्धा म्हणाले आहेत की त्याचा ताप लवकरात लवकर उतरेल. तेव्हा मांडणीला आता खूप चीड आलेली असते आणि ती विचारते, काय रे शेकोटीत पडला म्हणजे शेकोटीत पडायला ते काय लहान कोकुल बाळ आहे का? आणि तो पडेपर्यंत, तो भाजेपर्यंत तुम्ही सगळेजण काय करत होतात? असा जाबाता ती सगळ्यांनाच विचारते. आणि मग त्यानंतर ती विचारते, मला सांगा हे सगळं घडलं तेव्हा आजूबाजूला कोण होतं जीवाच्या? तेव्हा पारत आता त्या दोघींकडे पाहत असतो, मात्र त्या दोघीही आपली नजर खाली करतात. तर मानिनी रागातच आता नंदिनीकडे पाहते. मग त्यानंतर ती अक्षरशः आता नंदिनीच्या अंगावरच धावून जाते आणि विचारते, काय आगीपासून त्याला दूर ठेवायला सांगितलं होतं ना? मग तो शेकोटीपाशी जातो तर त्याला अडवायला नको का? मग आता बोल पार्थ, अरे तू तरी सांग ना, असा जाबाता मांडणी विचारते. तेव्हा पार्थ विचारतो, आता आगीपासून दूर ठेवायला सांगितलं होतं म्हणजे हे तर मला काहीच माहीत नाही. तेव्हा आता त्याला आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो आणि मग विक्रम त्याला म्हणतो, अरे बाळा तेच सांगायला मी तुला कॉल केलं होतं, पण नेमकं त्यावेळी माझ्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं, त्यामुळे माझा आवाज काही तुझ्यापर्यंत पोहोचला नाही. तेव्हा आता पार्थ म्हणतो, अहो बाबा
पण तुम्ही मग पार्थला आठवतं की कशा प्रकारे बाबा काहीतरी सांगणार होते पण नेटवर्क नसल्यामुळे आवाजच खरंच माझ्यापर्यंत पोहोचला नाही. पार्थला आता समजलेलं असतं गुरुजींबद्दल काहीतरी बाबा बोलत होते परंतु आमचं बोलणंच पुढे झालं नाही. मग आता पार्थ विचारतो नंदिनी काव्या तुम्हाला माहीत होतं का याबद्दल सगळं. तेव्हा आता मानिनी म्हणते की काव्याला नाही पण नंदिनीला मी सांगितलं होतं. तेव्हा ती नंदिनी जवळ जाते आणि तिला विचारते काय सांगितलं होतं ना मी तुला की जीवाला आगीपाशी जाऊन देऊ नकोस म्हणून. आता नंदिनी खूप घाबरलेली असते तर मानिनी तिला जाब विचारते आता तूच सांग हे सगळं घडलं तेव्हा जीवाच्या आसपास होतं तरी कोण. तेव्हा काव्या आता खूपच घाबरते. मग आता नंदिनी काही सांगणार तेवढ्यातच काव्या म्हणते आई ताई तर तेथे नव्हतीच कारण ताई सगळ्यात शेवटी तेथे आली आणि त्याच्या अगोदर मिथुन काका तेथे होते ते सुद्धा जीवापाशी. तेव्हा सगळेजण आता तिच्याकडे पाहतच राहतात. दुसरीकडे जीवाला मिथुनने आपल्या रूममध्ये आणलेलं असतं आणि मग त्यानंतर मिथुन खूपच इमोशनल होतो. मग त्यानंतर आता मिथुन इमोशनल होत त्याला म्हणतो जीवा अरे हे काय करून घेतलंस बाळा तू. अरे मी तुझा जिगरी असून मलाच समजलं नाही. तू मनात एक जखम घेऊन जगतो आहेस आणि ती जखम तुझ्यामध्ये भळभळतीय आणि ती घेऊन तू आयुष्य काढतोय. आता ही जखम छातीवर घेऊन तू मिरवणार आहेस का वेड्यासारखा. म्हणून तो आता त्याचा नेहमीचा डायलॉग मारतो की आय डोंट लाईक दिस. अरे एक वेळ छातीवरची जखम सुद्धा बरी होईल परंतु तुझ्या आतल्या जखमेच काय करायचे जीवा ती ओलीच राहणार आहे अगदी कायमची. अरे मला पहिल्यांदा दिसलं की माझा जीवा ना एवढा आतून तुटलाय. अरे एवढा तुटलाय ना कारण लहान मुलासारखा तू मला बिलगून अगदी धमसून रडला आहेस. अरे असं वाटलं की आभाळ तुझ्या डोळ्यामध्ये साठले आणि मी हे कधी म्हणजे कधीही विसरणार नाही आणि तुला होणारा त्रास ना आता मला अजिबातच बघवणार नाही. मला नाही बघणार जीवा नाही बघवणार असं म्हणून तो त्याचा एक हात घट्ट हातामध्ये पकडवून ठेवतो आणि खूप म्हणजे खूप रडत असतो कारण जीवाकडून हे जे काही झालेलं असतं ना त्यामुळे जीवा आता एकदमच शांत झालेला असतो आणि तो ग्लानीत नसताना त्याच्याबरोबर मिथुन हे सगळं बोलत असतो. इकडे आता पार्थ विचारतो मिथुन काका तिथे कसे असेल कारण ते तर केक आणि कॅडल सगळे काही डेकोरेशनची व्यवस्था बघत होते बरोबर. आणि जेव्हा नंदिनीने जीवा असा आवाज दिला ना तेव्हा मी अगोदर धावत गेलो आणि मग त्यानंतर मिथुन काका हे तिथे आले. आता पार्थने हे सत्य सांगितल्यानंतर सगळ्यांचाच आता गैरसमज होतो की म्हणजे काव्या खोट बोलतीय किंवा नंदिनी. तरी मग आता काव्या जरा घाबरतेच आणि म्हणते खरंच अगोदर तेच होते जीवाजवळ मग मी आले आणि मग त्यानंतर नंदिनी ताई हे ऐकून आता सर्वांनाच कोड पडतं नक्की काय झालंय सांगतच नाही क्लिअर. तेव्हा आता मानिनी विचारते म्हणजे तुम्ही दोघीही तिथे होतात मग करत काय होतात तुम्ही दोघी तिथे. असं रागातच मानिनी विचारते हे घडलंच कसं. काव्या बोल आता पटकन असं म्हणून मानिनीने आता अगदी रुद्र अवतारच धारण केलेला असतो. त्यानंतर आता काव्याला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ती खूप घाबरलेली असते टेन्शनमध्ये असते ती आता गोंधळते गडबडते. त्यामुळे मानिनी म्हणते राहू दे तुझ्याकडं तर मला ना काही अपेक्षा नाही अगदी काळी मात्रही माझा तुझ्यावर विश्वास नाही परंतु नंदिनी तुझ्यावर खूप विश्वास होता तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली होती मी आणि एक जबाबदारी तुला साधी पेलवता आली नाही आणि म्हणूनच तुला जीवाची काळजी मी घ्यायला सांगितली होती ना. अगं आगीपासून लांब ठेव इतकं स्पष्ट मी तुला सांगितलं होतं तरीही तुला एक जबाबदारी सुद्धा पार पाडता आली नाही असा नंदिनीवर आरोप ती करते. त्यामुळे नंदिनी आता खूप रडते आणि तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं की मानिनी सुद्धा आता खूप चिडली म्हटल्यानंतर काही खरं नाही. मग त्यानंतर मानिनी आता खूपच तोडून बोलते आणि म्हणते मला ना पहिल्यांदा पश्चाताप होतोय की ही आगीची गोष्ट मी तुला सांगितली मी मिथुन भाऊजी किंवा पार्थला सांगितलं असतं ना तर माझ्या जीवाची आजची
जी अवस्था झाली आहे ना ती कदाचित कधीही आयुष्यात झालीच नसती. अरे माझा बिचारा जीवा हा जाताना वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी अगदी आनंदाने चालला होता आणि येताने कसा आला, तुम्ही डायरेक्ट त्याला स्ट्रेचरवरच आणलत, तुला काहीच कसं वाटत नाही ग नंदिनी, असं म्हणून ती नंदिनीवर आत्या बिनबुडाचे आरोप करू लागते आणि सारखी तिला बोलते. त्यामुळे आता सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं. पार्थ तर आश्चर्याने मानिनीकडे पाहतो, पण आता तो यामध्ये काहीही बोलत नाही, कारण यामध्ये कुणाची चूक नसते हे त्याला माहीत असतं. पण आता आई खूप हायपर झाली जीवाच्या काळजीमुळे, त्यामुळे तोही गप्प बसतो. पण आता विक्रम म्हणतो, मान्नी तू काय बोलतेस अगं, किती हायपर होतेस, जरा शांत रहा, नाग आलाय ना आता, जीवाघरी होईल तो बरा. अगं तू तिला जीवावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं ठीक आहे, पण त्याच्या सारखं पावलाच्या पाठीमागे ती चालत राहील का? तेव्हा वसू म्हणते, काय काय हरकत काय आहे, कडे लक्ष दिलं असतं तर, म्हणजे तुला कळते का या नंदिनीचा जीव धोक्यात होता तेव्हा जीवाच्या स्वतःच्या जीवावर सुद्धा बेतलं होतं, त्याने धावपळ केली होती तिला अगदी एवढ्या मोठ्या संकटातून घरी घेऊन यायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हिच्यासाठी त्या मुलाबरोबर भांडण करायची, आणि एकदा कधी नव्हे ते जीवाची जबाबदारी एकदाच तिच्यावर टाकली तर हिने काय केलं, काना डोळा केला ना त्याच्याकडे. अगा मानिनीने पहिल्यांदाच तिच्या लाडक्या सुनेकडून काहीतरी अपेक्षा केली होती आणि तिला वाटलं होतं की जीवाला जीवाने अगदी जपेल ती म्हणून, पण हिने काय केलं आपण बघतोच आहोत ना सगळेजण, असं वसू म्हणते. आणि काहीही म्हणू आणि चिडण जरा रास्त वाटते. तेवढ्यातच मिथून आता तेथे येतो, तेव्हा नंदिनी धावतच त्यांच्याकडे जाते आणि काका कसे आहेत, जीवा बरे तर आहेत ना असं काळजीने विचारते. मग वसू पुढे येत विचारते, काय आता कशाला आवा आणतीस, तू काळजी दाखवण्याचा जेव्हा लक्ष ठेवायला सांगितलं होतं तेव्हा नाही ना ठेवलस तू लक्ष, मग कशाला उगीच दिखावा करतीयस आता. मग आता नंदिनी म्हणते, आई असं नाहीये, जेव्हा आपलं फोनवर बोलणं झालं ना त्या क्षणापासून मी त्यांच्यावर अगदी लक्षच ठेवून होते, आणि मग नंतर अचानक मला ते आगीजवळ दिसले आणि मी ते पाहिलं सुद्धा. मी त्यांच्या दिशेने अगदी क्षणातच धावत सुद्धा गेले, पण अचानक त्यांनी लाकूड उचलून, मग त्यावेळी सर्वांना आश्चर्याचा धक्काच जो बसतो. तर नंदिनीला पुढे काय सांगावं हे कळत नसतं, कारण त्या क्षणी ती आता आतमध्ये असते आणि धावतच बाहेर येत असते. त्यावेळी लाकूड उचलून काय, असं मानिनी विचारते. मग आता मानिनी खूपच हायपर होते आणि म्हणते की काय लाकूड उचलून काय, आता तुम्ही सगळेजण काय सांगताय की जीवा हा शेकोटीत पडला, आणि आता काय सांगताय लाकूड उचलून म्हणजे काय आहे काय नंदिनी हे प्रकरण? ती आता नंदिनीला म्हणते, बोल ना नक्की काय झालं होतं, असं हायपर होत ती विचारते. तेव्हा पार्थलाच आता वाईट वाटतं आणि मग तो म्हणतो, आई अग जरा शांत रहा ना, अग आई जीवा बेशुद्ध होण्या अगोदरच त्याने आम्हाला स्वतःला सांगितलं की तो बेशुद्ध होऊन शेकोटीत पडलाय, तेव्हा तोल जाऊन माणूस शेकोटीत कसा पडू शकतो मिथून भाऊजी, आता ती विचारते. अरे तुम्ही काय करताय, काय बोलताय, याचं तुम्हाला तरी भान आहे का? अरे माणूस सोल जाऊन शेकोटीत पडूच कसा शकतो, असा आरोप ती सर्वांवर करते. मग मिथून हळूच काव्याकडे पाहतो तर काव्य आणि नंदिनी दोघीही खूप रडत असतात, आणि मग त्यानंतर ती स्पष्टपणे सांगते, असा अचानक तोल जाऊन जेव्हा माणूस शेकोटीत पडतो यावर ना माझा काहीही काडी मात्र विश्वास नाही, आणि तुम्हाला कोणालाच काही खरं सांगायचं नाहीये का मला? त्यानंतर मांडणी अस्र पुसते आणि म्हणते, ठीक आहे आता आई म्हणून मी माझ्या जीवाची पूर्ण जबाबदारी घेते आणि पटकन त्याला त्याच्या पायावर उभं करते की नाही ते पहा. असं खूपच रागात ती आता नंदिनीला म्हणते. तर पार्थ आणि मानिनी हे दोघेही जीवाजवळ जातात, तर नंदिनी सुद्धा, मग आता काव्या सुद्धा निघालेली असते. तेव्हा विक्रम म्हणतो, काव्या थांब, तू लगेच जाऊ नकोस, आपण तेथे गर्दी नको करूयात, मानेनी चिडलेली आहे, तू रम्या आणि मी ना नंतर जाऊयात. मग आता रम्या काव्याला घेऊन आतमध्ये जा गस आता
वसू म्हणते मग त्या दोघीही तिकडे रूममध्ये जातात. त्यानंतर आता मिथूला आठवतं की माझ्या दोस्ताच्या म्हणजे माझ्या जीवाच्या मनामध्ये कोणती आग ही धगधगत होती की काव्याने पार्थ दादा बरोबर लग्न करायला नको होतं, कारण मी तिच्या नावाचा टॅटू सुद्धा अगदी इथे छातीवर काढून घेतला होता. मी तिच्यावर जीव ओवाळून टाकला होता आणि हेच त्याला दुःख सहन होत नव्हतं. त्यानंतर इकडे पार्थ आणि मानिनी दोघेही जीवाकडे जातात. मग जीवा असं म्हणत, नंदिनी जेव्हा आता त्या उम्याच्या आतमध्ये पाय टाकणार असते तेव्हाच मानिनी तिला अडवत म्हणते, नंदिनी अजिबात तू रूममध्ये यायचं नाहीस. तेव्हा ती म्हणते, आई असं का बोलताय. तेव्हा पार्थ सुद्धा नंदिनीची बाजू घेत म्हणतो, आई असं काय करतेस तू. मग आता नंदिनी म्हणते, आई प्लीज मला त्यांची काळजी वाटते आणि त्यामुळेच मी बघायला आले. तेव्हा जेव्हा काळजी घ्यायची तेव्हा नाही घेतली. आता काळजी दाखवून काय उपयोग, शेवटी माझ्या जीवाच्या अंगावर ते बेलच ना. असं म्हणून आता ती नंदिनीलाच पुन्हा पुन्हा दोष देऊ लागते आणि विचारते, काय जीवा बायको म्हणून तुला अगदी अभिमानाने मिरवतो आणि साधी तुला त्याची काळजी सुद्धा घेता आली नाही. आता तोपर्यंत तू लांबच राहायचा आहेस, जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत. असं म्हणून ती नंदिनी समोर वेगळीच अट ठेवते आणि मी तुझ्या पाया पडते, वाटलं तर बाई असं म्हणते. तेव्हा आता नंदिनीला आता खूपच वाईट वाटतं, काय करावं तिला सुचत नाही आणि नंदिनी समोर ती त्यानंतर पदसुद्धा पसरते आणि जीवापासून लांब राहण्याची तिला ताकीद देते. तेव्हा नंदिनी आता रडते आणि म्हणते, आई प्लीज असं नका ना करू, मला बघू दे ना त्यांना एकदा. त्यानंतर पार्थ म्हणतो, आई असं काय करतेस. अगं जीवाची बायको आहे ती, त्यावेळी आता बायको आहे म्हणून काय झालं, ती कर्तव्य करण्यात पडली. आता आई म्हणून मला सगळी कर्तव्य त्याची करू देत, समजलं. म्हणून ती नंदिनीवर आरोप करायचीच थांबत नाही. मला इथे कुणाचीही गरज नाही, नंदिनीची सुद्धा नाही आणि तुझीही नाही, समजलं. पार्थ तुला खाली जायचं असेल तर तू जाऊ शकतोस, आता तुझं तू ठरव काय ते. असं म्हणून रागात असती पार्थकडे पाहत, पण हिने ना आतमध्ये पाऊल सुद्धा टाकायचा नाही. तेव्हा पार्थ आता बिचारा आतमध्ये जीवाकडे जातो तर नंदिनी म्हणते, आई प्लीज. तरीही आता नंदिनीला ती आतमध्ये येऊन देता तिच्या तोंडावरच दार बंद करून घेते. मग नंदिनी आता खूप म्हणजे खूप रडत असते. इकडे काव्या आता रूममध्ये आलेली असते आणि डोक्यालाच हात लावते. रम्या तिच्या पाठोपाठ येते, विचारते, काय झालं काव्या. अगं सांग की. अगं मामा म्हणालाय ना की आपण नंतर दोघीही त्याला भेटायला जाऊ म्हणून. अगं होईल सगळं व्यवस्थित का, तू काळजी करतेस. आणि खरं तर या सिच्युएशन ना खूप ट्रॉमॅटिक असतात. अगं जीवाला नुसतं भाजल हे जेव्हा आम्हाला समजलं ना तेव्हा सुद्धा आमच्या अंगावर अगदी काटा आला होता आणि तुम्ही तर प्रत्यक्ष तेथे होतात बघायला. अगं जीवाला असं भाजलेल्या अवस्थेत तू बघितला आहेस, त्यामुळे तुला किती त्रास होत असेल ना. आय कॅन अंडरस्टँड. तरीही काव्या आता काहीच बोलत नाही, एकदम गप्प असते. एकदमच टेन्शन घेऊ लागते, तिला काहीही कळत नसतं. तर रम्या आता तिच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, काय झालं काव्या. त्यानंतर काव्याला आठवतं की कशाप्रकारे जीवाने माझ्या नावाचा टॅटू जाळला आणि त्याचाच मला त्रास होतोय. माझ्यामुळे माझ्या जीवाला एवढी मोठी जखम झाली, एवढा तो आता शुद्धीवर नाहीये. हे सगळं आठवून काव्याला आता पुन्हा एकदा धक्का बसलेला असतो आणि ती क्षणातच असं डोक धरते आणि खूप म्हणजे खूपच रडू लागते, कारण आता तिच्यासमोर हा जो काही भयानक प्रकार घडलेला असतो तो फक्त जीवा आणि तिच्यामध्येच असतो. त्यामुळे सिच्युएशन काय आहे हेच तिला फक्त माहीत असतं. ती आता खूप रडत असताना रम्या विचारते, काय झालं काव्या, काय झालं काय. अगं तुला हे बघ, तू पाणी घे बर अगोदर. असं म्हणून ती काव्याला थोडं पाणी प्यायला सांगते आणि त्यानंतर तिला अगदी शांत व्हायला सांगते. तेव्हा नक्की काय झालं काय काव्या, असं रम्या खोदून तिला विचारण्याच्या प्रयत्नात असते. तर काव्या खूप म्हणजे खूप रडत असते. त्यानंतर रम्या खोदून
खोदून तिला विचारते काय असं काही झालंय का तू घरातील दुसऱ्या कुणाला काही सांगू शकत नाही मग तू माझ्याजवळ तुझं मन मोकळं करू शकते तू मला सांगू शकतेस तू माझ्याशी बोलू शकतेस मी कुणाला काही सांगणार नाही अगं जेव्हा तू बोलशील ना तेव्हा तुला मोकळं वाटेल तू बरी होशील त्रास सुद्धा अजिबात होणार नाही मला सांग जीवा पाय घसरून खरंच शेकोटीत पडला होता का तेव्हा काव्या ताडकन तेथून उठते आणि तिच्या डोळ्यासमोरून ते प्रसंग जात नसतं की कशाप्रकारे जीवाने माझ्या नावाचा टॅटू पूर्णपणे जाळून टाकला तेव्हा आता काव्या एकदमच शांत असते आणि त्यामुळे रम्याला दाट संशय येतो ही इतकी रिएक्ट होती म्हटल्यानंतर नक्कीच असं काहीतरी घडलं असणार जेणेकरून काव्या ही एकदमच गप्प आहे इतक्या इझिली काही सांगणार नाही हळूहळू तिच्याकडून सगळं काही काढून घ्यावं लागेल असं रम्या आता मनाशी ठरवते दुसरीकडे वसू किचनमध्ये असते आणि म्हणते की काय रे विक्रम तू मला त्या काव्यासाठी कॉफी बनवायला इथे घेऊन आलास ठीक आहे पण ती काय कर्तृत्व गाजबून नाही आलीये आता आपल्या जीवाच्या या अवस्थेसाठी जेवढी नंदिनी जबाबदार आहे ना तेवढी काव्य सुद्धा आहे समजलं पण तुला सांगून ना तसा काही उपयोगच नाहीये म्हणा मला जीवाला बघायचं मी इथून चालले आता असं वसू म्हणते तेव्हा कॉफी बनवण्यासाठी आता विक्रम सुद्धा मदत करत असतो आणि म्हणतो ताई अग थांब ना तू तरी शहाण्यासारखी वाघ अगं आत्ताच हे सगळे वर गेले त्यातल्या त्यात मांनी नंदिनीवर चिडली आहे त्यात तू तिथे गेली तर प्रॉब्लेम मग आता वसू रागातच विचारते काय रे मी गेले तर म्हणजे काय होणार आहे अरे अच्छा तुला असं वाटतं का मांनी च्या मनामध्ये नंदिनी विरोधात जी आग उसळली आहे त्याच्यामध्ये जाऊन मी तेल ओतेन पण नाही विक्रम जे असेल ना ते आता स्पष्टपणे बोल हा तेव्हा विक्रम म्हणतो असं बोललोय का ग ताई मी पण जरा थांब ना जरा डोक शांत ठेवशील का तू प्लीज मानिनीच्या वागण्यामुळे मला अगोदरच टेन्शन आले आणि त्यातल्या त्यात तू तेव्हा आता वसू विचारते मला मात्र मानिनीच्या वागण्याच ना आश्चर्य वाटतं विक्रम एरवी तर त्या नंदिनीसाठी सारखी माझ्याबरोबर भांडणारी मानिनी आज तिने नंदिनीच्या विरोधात पवित्रा घेतलाय कळतच नाहीये मला हे काही तेव्हा आता विक्रम विचारतो नक्की काय प्रॉब्लेम झालाय हे कळतंय ना ताई तुला कळतंय ना म्हणूनच म्हणतोय ताई तू जाऊन आणखी नंदिनीला काही बोलू नकोस तेव्हा वसू विचारते मग काय तिला देव्हायात बसवू का रे अरे विक्रम मी सुद्धा एक आई आहे आणि मानिनीला आई म्हणून आता काय वाटत असेल हे मी समजू शकते तिने अगोदरच सांगितलं होतं ना की जीवाला आगेपासून धोका आहे त्याला ला जरा बाजूला ठेवा पण नंदिनीने नको होतं का असं जीवाकडे लक्ष द्यायला पण एक मिनिट हा विक्रम मानिनीला कसं माहीत होतं रे की जीवाला आगीपासून धोका आहे ते नक्की काय काय प्रकार काय आहे हा सगळा विक्रम सांगू लागतो अगं साठे गुरुजी काल घरी आले होते ना तेव्हा त्यांनी सांगितलं तिला मग आता वसू डोक्यालाच हात लावते आणि विचारते विक्रम हे काय सांगतो सरे तो आणि तेव्हाच का नाही आपण पोरांना इकडे बोलावून घेतलं तेव्हाच का नाही आपण पोरांना कॉल केला म्हणजे ते घरी आले असते का बघितले पण विषाची परीक्षा असंती म्हणून चिडते तेव्हा अगं ताई जे अट आहे ते होणारच ना ते नाही बदलता येत अगं शेवटी आयुष्याच्या खेळापुढे कुणाचं काही चालत नाही तर दुसरीकडे रम्या म्हणते काव्या तू अगदी सुरुवातीपासून सांगा नक्की काय झालंय ते तू फार्म हाऊस वर गेल्यानंतर नक्की काय काय केलं असं ती अगदी लाडीगोडी लावून तिला विचारत असते तेव्हा काव्याला आठवतं की कशा प्रकारे जेव्हा आम्ही फार्म हाऊसवर गेलो होतो तेव्हाच मात्र आता जीवाच्या रूममध्ये काहीही नव्हतं मी आमच्या दोघांच्या प्रेमाचे सत्य एक्सपोज करायला जाणार होते परंतु पूर्णपणे रूम अगदी स्वच्छ टापटीप होती आणि तेथे जीवाबद्दलच्या माझ्याबद्दलच्या काहीही प्रेमाच्या आठवणी नव्हत्या मग त्यानंतर आता हे सगळं आठवल्यावर काव्या तर एकदम गप्प राहते तेव्हा रम्या विचारते तिथे पार्थ किंवा जीवाच काही भांडण झालं का काव्या किंवा जीवानंदीनेच भांडण झालं का असं ती अगदी खोदून
विचारण्याचा प्रयत्न करते. मला सांग आता मिथुन काका किंवा जीवाचं किंवा तुझं किंवा जीवाचं भांडण झालं का? तेव्हा काव्या धक्क्यानेच आता रम्याकडे पाहते. तेव्हा काव्याला आठवतं की कशाप्रकारे जीवाचं माझं भांडण झालं आणि आपल्या प्रेमाची मी सगळ्यांना कबुली देणार म्हणजे सगळं काही ठीक होईल. तुझ्या छातीवरचा हा टॅटू सगळ्यांना दाखव. आठवला तर सगळ्यांचा गैरसमज दूर होईल म्हणूनच जीवाने तो टॅटू सुद्धा अगदी जाळून टाकला. त्यानंतर आता काव्याला हे सगळं आठवून त्रास होत तर होतच असतो. रम्या तिला पुन्हा विचारते, बोल ना तुम्ही सगळेजण तिथे निवांत वेळ घालवण्यासाठी गेला होतात ना? छान सेलिब्रेशन वगैरे सुद्धा तुमचं सुरू असेल ना? किंवा गप्पांमध्ये काही झालं का तुमच्यात? किंवा काही गेम्स वगैरे खेळला असाल ना तुम्ही? त्या गेम्समध्ये काही घडलं का? तेव्हा आता काव्या म्हणते त्या खेळानेच तर झालं सगळं. तेव्हा आता कुठला गेम कोणता खेळत होतात तुम्ही असं रम्या विचारते. तेव्हा ट्रूथ और डेअर असा गेम आम्ही खेळत होतो आता काव्या सांगते. आणि त्या गेममुळे झालं आहे सगळं असं काव्या पटकन ओघात सांगून जाते. मग आता मलाच हा गेम खेळायचा होता आणि या गेममुळे सगळं काही झालं. तुला का खेळायचा होता काव्या हा गेम? असं म्हणून ती स्वतःलाच खूप मोठा दोष देऊ लागत. असं म्हणून ती डोक्यालाच आता मारून घेते आणि स्वतःच मनस्ताप करून घेत असते. कारण तिच्या जीवाला एवढा मोठा झालेला त्रास तिलाही पाहावत नसतो. तेव्हा रम्या तिला शांत करते आणि ट्रूथ ओ डेअर हा गेम खेळल्यात पुढे झालं काय? पुढे असं रम्या विचारते. कुणी कुणाला ट्रूथ विचारलं किंवा डेअर विचारलं असं? ती आता विचित्र डेअर वगैरे करायला सांगितलं होतं का? अगं काय झालं काव्य सांग ना काय झालं असं? ती सारखं विचारते. त्यामुळे काव्य एकदमच गप्प राहत. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्य म्हणते हे सगळं माझ्यामुळे झाले. आज मला शिक्षा मिळालीच पाहिजे असं म्हणून ती आता स्वतः एक काठी घेते आणि हातावर अशी काठी मारून घेते. स्वतःला त्रास करून घेते. मग आता तिच्या हाताला होते कारण तिच्या जीवाच्या छातीवर आता एवढी मोठी जखम झालेली असते. ती तिला पाहवत नसते. दुसरीकडे जीवा शांतपणे झोपलेला असतो. तेवढ्यातच नंदिनी तेथे जाते आणि त्याला बघत असते. तेव्हा मानेनी रागातच म्हणते तू का आलीस असं म्हणून तिचा हात धरूनच ती घराबाहेर काढते. आणि तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? अजिबात आतमध्ये जायचं नाही. तेव्हा नंदिनी बिचारे रडत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.